त्या कारखान्याचे पैसे कुठे गेले? शेतकऱ्यांना विचारण्याचा अधिकार नाही. प्रश्न विचारला तर अब्रू कशी काय गेली? मालेगावात आम्ही जाऊन कोर्टात भूमिका मांडू. दादा भुसे सत्तेचा गैरव्यवहार करत आहेत. दादा भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट. या सरकारचा पाया आणि कळस भ्रष्ट. खोके मोजून हे सरकार आले आहे. कागदपत्रे आहेत समोर आणेल. या न्यायालयाचा आदर करावाच लागतो. काही न्याय मान्य नसेल तरीही. ही आमची ओळख. युद्धाला जायला प्रेरणा मिळते. त्यांचा रंग बदलला नाही आणि पक्ष बदलला नाही, विकलो नाही. शिंदे आणि अजित पवार बोलतायत ती भाजपची स्क्रिप्ट. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न. चारित्र्य हनन करत आहे. खोटे आरोप. अल कायदा टेरेस असं काम होती तशी भाजप करत आहेत. भाजपनं पक्ष आणि घर फोडले. आता नेते तुटत नाही म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि मिंधे गटाने त्यांचा मार्ग निवडला नाही. त्यांनी तसे जावे. अजितदादा नाही बोलत नाहीत तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि NCP महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष. यांना संपविते. भविष्यात महाराष्ट्र आणि देशात आमचे सरकार येईल. बॉम्ब हल्ले आणि आरोप करायचे हे आम्ही पाहिले आहे. काश्मीर, इस्रायल आम्ही पाहिलं. तसे भाजप काही लोकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर खोटे हल्ले करतात. पवार यांनी सांगितले होते भाजपात जा, तर मग परत का आलात? राजकारण आम्हाला पण कळतं. पवारसाहेब गेले का कुठे? पवारसाहेब पुरोगामी महाराष्ट्राचे नेते. ती अजित पवार यांची भूमिका. NCP आणि शिवसेना खतम करण्यासाठी भाजपाकडून षडयंत्र. संघाचे कारस्थान आणि कपट आहे. व्यक्तिगत टीका. वंश परंपरेनं तुम्हाला इथपर्यंत आणलंय हे विसरू नका. सिंघानी याचं उदाहरण दिलं. त्यांचा विचार आहे. संघाचे षडयंत्र असेच असते. सरकार कुणालाही अटक करेल. कायद्यानं अडवता येत नाही म्हणून वैयक्तिक त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहेत. जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. मी उभा आहे, तुम्ही सगळे उभे आहेत. प्रदूषण वाढले, त्यांचे जनक एकनाथ शिंदे आहे. वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, म्हणजे कुठेतरी पर्सनल टीका. बघा, हे व्यक्तिगत टीका टिप्पणी आहे. त्याच वंशप्रमुखानं तुम्हाला इथपर्यंत नेले विसरू नका. कोणालाही आपण कृतज्ञताही पाळली पाहिजे. हे जे भांडण आहे, हे भांडण गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांच्याशी तुम्हाला दिसतं आहे की आपल्या बापालाच बाहेर काढलं मालका. अशा प्रकारचे भांडण आहे. जरंगे हा विचार आहे ना. एक मिनिट सर, एक मिनिट सर. मनोज जरंगे पाटील म्हणतायत की सरकारकडनं त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला असंच काय वाटतं? सरकार कोणालाही अटक करू शकतं. जे सरकारला डोईजड होतात, जे सरकारला कायद्यानं आवरता येत नाही, त्याच्यामुळे सरकार त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणून, आम्ही सुद्धा त्यासाठी तुरुंगात गेलो ना. आमच्या बोलण्यावर, लिहिण्यावर, वावरण्यावर बंधनं यावी. मनोज जरांगे पाटील हे सरकारला धोकादायक वाटत असतील. ते त्यांच्या समाजासाठी काम करतायत. त्यांची भाषा प्रखर असेल, पण तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. लोकशाही यालाच म्हणतात. आम्हालाही कळतं आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोत. आम्हाला माहिती आहे ना काय ते. आता कशा करता बोलायचं. पण पवारसाहेब गेले का कुठे? पवारसाहेब हे पुरोगामी विचाराचे एक नेते आहेत आणि त्यांना या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे कोणी काही आरोप केले असले तरी हे बेछूट आरोप हे भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे. जे शिवसेनेवरती जे आरोप होतात किंवा शिंदे आणि त्यांचे लोक करतायत ते सुद्धा स्क्रिप्टच आहे. आणि आता हे जे लोक करतायत माननीय पवारसाहेबांवर, ते सुद्धा एक स्क्रिप्ट आणि दि स्क्रिप्टेड ॲलिगेशन्स. मनोज जरांगे पाटील म्हणतायत हे मुळात हे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावरच उभं आहे. या सरकारचा पाया आणि कळस हा भ्रष्टाचारावरच उभा आहे. भ्रष्ट मार्गानं सरकार आलं आहे, घटनाबाह्य मार्गानं सरकार आलं आहे, बेकायदेशीर मार्गानं सरकार आलं आहे, खोकीच्या खोकी मोजून सरकार आलं आहे. हे काय सांगायला पाहिजे. याचे पुरावे समोर आलेले आहेत. आता कागदोपत्री पुरावे देऊ. पहा तुम्ही. आपण 2 सुनावण्यांना गैरहजर राहिलात, आज जात आहे. महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही अधिक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न आहेत, घटनात्मक प्रश्न आहेत. न्यायालयाची परवानगी मी तेव्हा घेतली होती खरं म्हणजे. पण ठीक आहे, न्यायालयाचा आदर नेहमी करावाच लागतो. जरी काही न्याय आपल्याला मान्य नसले तरी आपल्याकडे
परंपरा आहे न्यायालयाचा आदर करण्याची, त्यानुसार आम्ही करतो. ईडीच्या सुनावणीला तुम्ही नाही बघा, शेवटी हे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. मी अजित पवारांच्या भूमिका म्हणून मानत नाही. मी म्हटलं ना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खतम करण्यासाठी ही BJPने आखलेलं एक षडयंत्र आहे आणि त्याचाही भाग आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आणि अजितदादा पवार आणि त्यांचे लोक हे या षडयंत्राचे एक भाग आहे. संघाचं षडयंत्र हे असंच असतं. संघ विचाराचं हे षडयंत्र आहे, कारस्थान आहे, हे कपट आहे आणि त्या कपटानुसार हे सगळं चालू आहे. धन्यवाद. आता पहा ना, मी इथे बसलो आहे, उभा आहे आणि त्या प्रदूषणात तुम्ही सगळे सामील आहात. त्यांना सांगा तुम्हाला काहीच करता येत नाही बरं का. या महाराष्ट्रातलं जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचे जनक एकनाथ शिंदे आहेत. मी टेक्निक म्हटलं. जगभरामध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जात आहेत की आधी एखाद्या देशावरचं किंवा देशातल्या राष्ट्रवादी संघटनेवरती असे हल्ले करायचे, खुनी हल्ले करायचे, बॉम्ब हल्ले करायचे. त्यातूनही जमलं नाही तर मग त्या देशाचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, खोटे आरोप करायचे एखाद्या नेत्यावर, एखाद्या सरकारवर. हे आम्ही पाहिलं आहे. काश्मीरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, आम्ही मणिपूरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, इस्रायलच्या बाबतीत, युक्रेनच्या बाबतीमध्ये, अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये. हे टेक्निक आहे. हे काय एका पक्षाला मी असं म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा अशा प्रकारे काही लोकांना हाताशी पकडून फोडून आमचे पक्ष खतम करायचे, आमचं नेतृत्व खतम करायचं, कॅरेक्टरवरती हल्ले करायचे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या कुटुंबावरती असतील. पण त्यातून त्यांना काहीही मिळणार नाही आहे. शिवसेना असेल किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही आजही भक्कमपणे उभे आहोत. त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या खोटे हल्ले, खोटे आरोप करत राहायचे. पवारसाहेबांनी जर आपल्याला सांगितलं असेल भाजपात जा, मग आपण परत का आलात? परत का आलं? लपून का? आणि आता तुम्हाला कोणी सांगितलं जायला? एकनाथ शिंदेलाही पवारसाहेबांनी सांगितलं का? तर पण 2004 मध्येच ठरलं होतं असं ही जे स्क्रिप्ट आहे, एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक जे बोलत आहेत, अजितदादा किंवा त्यांचे लोक बोलत आहेत, हे स्क्रिप्टेड आहे, ज्याला म्हणतो ना, हे लिहून दिलेलं आहे. आणि ही भाजपची भूमिका आहे. जेव्हा आपण एखाद्याचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही माननीय शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा पराभव करू शकत नाही, तेव्हा ही भाजपची नीती आहे. आधी त्यांचा पक्ष फोडा, घर फोडा आणि त्यात नाही तर कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, चारित्र्य हनन करा. अशा प्रकारचं धोरण हे पूर्वी अल कायदा ही टेररिस्ट संघटना पण करत होती. कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, हल्ले, अशा प्रकारचे खोटे आरोप एखाद्या देशावर करायचे. मला वाटतं त्या पद्धतीनं काही राजकीय पक्ष आता या जगात काम करतात. जसं मी अलीकडच्या काही युद्धामध्ये बघितलं, खोटे आरोप करणं, खोट्या भूमिका मांडणं. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांच्या बाबतीत नेमकं भारतीय जनता पक्षानं हेच केलेलं आहे. आधी पक्ष फोडले, घर फोडलं आणि आता त्यातूनही हे नेते किंवा त्यांचे पक्ष तुटत नाही, कोसळत नाहीत, मग त्यांचं चारित्र्य हनन, कॅरेक्टर ॲसॅसिनेशन हे करण्याची सुरुवात आहे प्रत्येकावर. आम्ही त्या सगळ्याला सामोरे जाऊ आणि उभे राहू. बघा, अजितदादाने एक त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यानंतर मिंदे गटानं त्यांचा एक मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी त्यांचं युद्ध करावं ना, त्यांनी त्यांचं राजकारण करावं. पण उद्धव ठाकरे हजर आहेत, शरद पवार हजर आहेत आणि भारतीय जनता पक्ष सांगताय. म्हणजे हे शिंदे आणि पवार सांगत नाही आहेत, अजित पवार. ही BJPची भूमिका आहे, पक्ष आमचा आहे. हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाला खतम करायचे आहेत आणि शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे जे पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करायचे, पण ते शक्य नाही. आम्ही त्या सगळ्या पडझडीतून उभे राहिलेलो आहोत. आम्ही आता आमचा जो मार्ग आहे तो विजयाच्या दिशेने सुरू आहे. 2024ला या महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आमचं राज्य येणार आहे.